नाईकबा बनपुरी डोंगरावर कसे प्रकट झाले माहीत आहे का? कृष्णामाई एक साधी गुराखेड आणि नाईकबा यांची कथा माहीत आहे का? आधी कृष्णामाईचं दर्शन, मग नाईकबाचे दर्शन का घेतले जाते? चला तर बघूया यामागची रहस्यमय कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बनपुरी डोंगराच्या पायथ्याशी असलेलं एक छोटंसं गाव. या गावात जानूगडे कुटुंबात 3 भाऊ आणि एक बहीण कृष्णामाई राहत होती. एक साधी गुलाखेड, पण नाईकबाची अत्यंत भक्त. दररोज ती गुरांना डोंगरावर चरायला नेत असे आणि स्वतः मात्र देवाच्या भजनात हरवून जात असे. एक दिवस काहीतरी विचित्र घडले. कळपातील एक काळी कपिला अचानक दाट जंगलाकडे जाऊ लागली. कृष्णामाईला शंका आली. ती तिच्या मागे गेली आणि जे तिने पाहिलं ते पाहून ती थरारली. वाह! ती गाय जी कधी व्यायली नव्हती, ती एका मोठ्या पाषाणावर दुधाची धार सोडत होती. कृष्णामाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने देवाला हाक मारली, देवा, मला दर्शन दे. आणि अचानक त्या दगडातून साक्षात नाईकबा प्रकट झाले. त्यांनी आशीर्वाद देत सांगितलं, मागे वळून पाहू नकोस, पुढे चालत राहा, तुझा उद्धार होईल. कृष्णामाई खाली उतरत होती, पण अचानक मागून एक प्रचंड दगड गडगडत तिच्याकडे येऊ लागला. घाबरून तिने नाईकबाचं नाम घेतलं आणि त्या दगडाला हात लावला. क्षणात चमत्कार झाला. तो दगड थांबला, फुटला आणि त्यातून स्वयंभू शिवपिंडीसारखी तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. पण त्या क्षणी कृष्णामाईने मागे वळून पाहिलं आणि ती त्या दगडातच गुप्त झाली. आजही त्या ठिकाणी कृष्णामाईचं मंदिर आहे आणि जिथे गाय दूध देत होती तो पाशार आजही नाईकबा मंदिरात स्वयंभू रूपात पूजला जातो. दर्शनाची परंपरा आजही कायम आहे. आधी कृष्णामाईचं दर्शन, मग नाईकबाचं. तुम्ही सुद्धा नाईकबाचा भक्त असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.